नमस्कार मित्रांनो, मी अमोल भोड अविस्मरणीय प्रवासाच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज गणपती बाप्पाच्या आगमनाचा दिवस आहे आणि सकाळी पहाटे आम्ही लोक चाललोय फुलारा आणायला। मी आणि माझे दोन भाऊ आहेत माझ्यासोबत। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। मोबाईल आणला कोण चला फुलारा चला मोबाईलच आणला चल पटकन। मित्रांनो हे बघा स्वर्ग, खूप छान दृश्य आहे। कात्यावर आलो आता आपण फुलारा काढायला। हे बघा ही फुलं, याला सोनताईन म्हणतात। आता आपण त्याला ही काढून घरी न्यायचे आहेत। हे बघा इकडे दादा काढतोय फुलं। पूर्वीसारखं कायच नाही। पूर्वी कसं एक हात घातल्यानंतर एक झुमा भेटायचा, आता फुलंच कमी आहेत। शोधायला लागतात, आता शोधून काढायला लागतंय। वाटतं घेऊन गेले वाटतं ग्लासामध्ये अशीच उभी करून ठेवायला। आता अशी काय दिवस झाला नेला नसेल काढून सगळ्यांनी। काही वर्षाने विकत भेटणार सगळा। आता भेटतात कौंडाला वगैरे सर्व। पहिला असं काबाला अशी एवढी यायची। गेल्या वर्षी मी नव्हतं वाटतं आणायला, तेव्हा ती यंदा आली नाही। सोनतळी आणि किती एवढीच आहे, तिथंच काय प्राप्त राहतं। एवढी तर एवढी भेटत पण नाहीत खरं। हे बघा कुठं अमित ही फुलं काढतोय। कुठं आहेत का नक्की? ह्याला कावळ्याचे डोळे म्हणतात। हे बघा ही जांभळी फुलं, मला एवढी ती काय काढायची त्याच्यात, कशी वाटतात बघ। हे बघ एवढीशीच आहेत। मित्रांनो आपल्या वाडीतली अजून मंडळी त्या साईडला आहेत, ते पण फुलारा जमा करायला आले आहेत। जवळ जा, त्या बागेत बघितले जा पुरी बागेत मारलेली कशाचं कापता तुम्ही एवढं रे? हे बघा हे कावळ्याचे डोळे, काय छान फुलं आहेत। एवढी फुलं आपली काढून झाली आहेत आणि आत्ता अजून ते लोक दोघं फुलं काढतात अजून। बघूया चला। दादाने अजून एक कोणती तरी फुलं आणली आहेत। काय बोलताय तिला? याला बोलतात तिरडा आणि याला बोलतात सोनतल। अजून कौंडल आणि कांजण्या अशा प्रकारे, अजून सारवड, अशा प्रकारे 5-6 आयटम आहेत। फुलारा म्हणजे काय तर गणपती बसवतो त्याच्यावर आपली मंडपी असते आणि मंडपीत हा फुलारा लावला जातो
गावच्या ठिकाणी ही पद्धत अजूनही करतात आणि मुंबईला तर डायरेक्ट गणपती आणून बसवतात, तुम्हालाही माहिती आहे. पण गावी असा फुलारा आणून गणपतीच्या वर लावला जातो 5 दिवस. यानं घरामध्ये कोयतीन कापायचे असतं ते काय कोयतीन कापा एवढे पण नाहीत. येता इकडून पाऊल तरी पडणार आहे त्याचं. पसरून बिसरून आहेत रे. सर बस झाला दादा, किती भेटताय तेवढं तर घेऊन जाईल. आपण मित्रांनो इकडनं आलो या साईडनी. हे बघा आता इथे धोका काय पसरलाय. खूप छान दृश्य वाटतंय बघा. असं धुक्यात नाही सर, हे माझ्या वाटतं. हे निवडवाडीचे आमदार भावी आमदार. मित्रांनो आपला फुलारा काढून झालाय. आता आपण घाटी उतरतोय खाली, घरी जातोय. करा माझा नाही तर काय चालू आहे या खुला. तो मला बंद आहे रे, इथं एअरटेलचा पकडत नाही म्हणून. कोण चालता चालता गडगड चालला तर काय होईल खाली डायरेक्ट. पाऊस आला रे. दुसरा गेला. आज गणेश चतुर्थी निमित्त फुलारा आम्ही गेलो होतो, पण ज्या निमित्ताप्रमाणे फुलारा भेटतो तो तसा काय भेटला नाही यावर्षी. चिंचळी नाही भेटली. जी परंपरा आहे ती जोपासायची असते. काय असते जोपासायची नाही, जोपासायची असते. ज्या परंपरेनुसार आलेलो होतो पण तेवढं काय भेटलं नाही. पण ती परंपरा चालूच ठेवायची. जेबी भेटायची आता ती दोनच जेबी भेटले. देव बोलले दादा चाललंय फुलं पानं काढायला वर. त्याच्याबरोबर पाऊस पण येतोय रे. थोडस वर आहेत का बघ दादा. पानं खूप वर आहेत. झाडाझुडपातून जावं लागतं. कुठं दिसली त्या, कुठं आहेत रे. रंगी आहे गेलाय वर थंडी. तेवढं आणलं. हा तू वर गेला, तुझं लक्ष नाही. आता पांढरी पानं लांब नाही दिसत, जवळ नाही दिसत, पिवळी दिसत. दादानी एवढ्या वर चढून ही पानं जमा केली आहेत. त्या पाण्यासाठी गेलो. चौकाची गटली जायची, बसलायची उचलायची. एवढा नाही. दाखव पानं कसली. सारवड बोलतो. ही परंपरा जोपासायची. आमच्या घरात म्हणतील पोर जातात काय ना काय घेऊन येते. काय बोलू शकत नाही आम्ही. इथं मस्त भेटली ना. ती त्यांना आतमधनं घालायला नसेल ना. आपण जो फुलारा आणला तो इथे बांधलाय बघा. याला उघडा, तू उघड्याचं बोलू घाल, मी नाही आता. हे बघा फुलारा बांधतायत. कुणी अरे पिन काढलेली आहे. तुम्ही पण काय करता, पिन काढलेली आहे. मी सकाळी 5 वाजता उठलेले. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती आपला मोठ्या घरातला गणपती आलाय. आपल्याला व्हिडिओ काढायला काही भेटली नाही. फडका पुसायला ग बदा फडका इकडे
गणपती बाप्पा मोरया. मामा होय मग खायच्या बाहेर नको. गणपती खायच्या बाहेर गणपती बाप्पा मोरया. जा तुम्ही पण पाठवा. हे माझं पण काढू. ये बाबू इथे ये इकडून नका पकड असं ना असं पटापट एकदम फोटो येत आहे. हे हा कशा पाठी तिकडे लाव. आतून आतून गणपती बाप्पा हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वारया नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन 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 हे
जो पैकड्यावर पण आणून देतो त्याच्यातून खाली पण आपल्याला